राज्य शासनाने लघुलेखकाची सर्व पदे मृत घोषित करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या निर्णयाविरोधात आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन करत निषेध नोंदवला। मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी पालकमंत्री तथा तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली। विद्यार्थ्यांनी सांगितले की शासनाने 5 मे 2026 रोजी लघुलेखकाची सर्व पदे मृत घोषित करण्याचा GR काढला आहे। त्यामुळे अनेक वर्ष स्टेनोचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। यावेळी प्रवीण पाटील म्हणाले, सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करू नये। अनेक विद्यार्थी 8 ते 10 वर्षांपासून स्टेनोचा अभ्यास करत आहेत। अचानक पदे मृत घोषित करण्याचा निर्णय अन्यायकारक आहे। या विद्यार्थ्यांमध्ये सर्वसामान्य आणि शेतकरी कुटुंबातील मुलांचा मोठा सहभाग आहे। मराठा क्रांती मोर्चा विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले। शासन स्तरावर याबाबत योग्य तो विचार करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते।